गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि कशा आहात तुम्ही आणि कसे आहात तुम्ही? तर आजचा जो दिवस आहे तो खूप खास आहे. आजच्या दिवसामध्ये खूप काही नवीन होणार आहे. आज आपला 21वा दिवस आहे. पण हा शेवट नाहीये. आणि 2-3 दिवसापासून जेव्हा मी विचार करत होते, की हा जो प्रवास आहे जो सुरू झाला, कधी संपला, अगदी कळलंच नाही. आणि या पूर्ण कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा जन्म आहे, जी तुमच्या आत या 21 दिवसात तुम्ही बनवलेली आहे. एक नवीन व्यक्ती आणि एक नवीन वास्तव तुम्ही तुमच्या जीवनासाठी निर्माण करताय. एक नवीन भविष्य तुम्ही निर्माण करताय. तर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा आज. या 21 दिवसांपूर्वीची मी तीच व्यक्ती आहे का? काही बदल झालाय का? सेम व्यक्ती आहे की काही वेगळी आहे? आणि जर तुम्हाला वेगळेपणा दिसतंय, याचा अर्थ हा आहे की तुमच्या आत खरंच काही बदल झालाय आणि तुमच्या आत खरंच तुमच्या नर्व्हस सिस्टममध्ये नवीन ब्रेन न्यूरॉन्स फॉर्म झालेले आहे. नवीन विचारांची पायवाट सुरू झालेली आहे. 1 मिनिटासाठी तुम्ही स्वतःच्या आत बघू शकता आणि पाहू शकता तुमचं आधीचं वर्षन कसं होतं 21 दिवसांपूर्वी, आता काय बदललंय आणि आता काय जाणवतंय. आता कुठल्या गोष्टीबद्दल जास्त सजग आहात. आणि असं होईल, हा 21 दिवसांचा जो कालावधी आहे, हा आपल्याला वाटतंय संपलाय. आपल्याला वाटतंय की हो, मी माझं नवीन वास्तव निर्माण करणार आहे. पण बरेचदा असं होतं, आपल्या भावना कायम राहत नाही. आपलं मोटिव्हेशन आतमधलं जे सेल्फ मोटिव्हेशन आहे कमी होऊ शकतं. जुने पॅटर्न परत येऊ शकतात. पण आता तुम्ही एकटे नाहीये. तुमच्याकडे अवेअरनेस आहे आणि तुमच्याकडे पिक, जर तुम्हाला आठवत असेल कालचा आपला कॉन्सेप्ट पिक म्हणजे निवड करण्याची शक्ती आहे. आणि ही जर निवड करण्याची शक्ती आहे, तर हे तुमचं अस्त्र आहे. या जीवनात समोर जाताना हे तुमचं अस्त्र आहे. आता एकच प्रश्न, जर तुम्ही इथेच थांबलात, तर 30 दिवसांनी तुम्ही कुठे असाल? आणि जर तुम्ही प्रवास कंटिन्यू केला, तर 6 महिन्यांनी तुम्ही कुठे असाल? या दोन्ही प्रश्नांची उत्तर देताना तुम्हाला जाणवेल, की खरं तर 21 दिवसांचा जो प्रवास आहे, तो आयुष्य बदलायला आणि सुरुवात करायला पुरेसा आहे. आपण 21 दिवसांचा जेव्हा अ, प्रवास करतोय आणि रोज त्या स्पेसमध्ये राहतोय, रोज ते संभाषण ऐकतो आणि स्वतःच्या आत बघतोय. असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेत, जे आजपर्यंत तुम्ही कधी विचारलेच नाही. किंवा असे काही विचार तुम्ही स्वतःचे पाहिले, की तुम्हाला आजपर्यंत माहितीच नव्हतं, की अच्छा, हा माझ्या मेंदूचा फक्त एक पॅटर्न आहे. पण हेच सुंदर आयुष्य मेंटेन करण्यासाठी आपल्याला रोज एक निवड करावी लागते. आपल्याला रोज काही क्रिएट करावं लागतं स्वतःसाठी. म्हणून हा शेवट नाहीये. हा शेवटचा दिवस नाहीये. हा तुमच्या जीवनाची एक नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून आज तुम्ही स्वतःला म्हणू शकता, नवीन मी, नवीन मीचा मी स्वीकार करणार आणि संकल्प करणार. तर आज आपण संकल्प बांधणार आहोत. आणि हा संकल्प बांधण्यासाठी आपण एक छोटंसं मेडिटेशन करणार आहे. गाडी घेता येईल. तर जेवण थोड्या वेळासाठी घेऊ. तुम्ही स्वतः आत्ता डोळे बंद करा आणि फक्त म्युझिकला ऐका. मला सांगा, समजा तुम्हाला म्युझिक ऐकायला येत असेल तर. ऐकायला येतंय? व्हेरी गुड. व्हॉल्यूम जरा जास्त आहे. डोळे बंद करा. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपला हात छातीवर ठेवा
एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. जे संगीत म्युझिक तुम्हाला ऐकायला येत आहे, हे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं म्युझिक तुमच्यासाठी सिलेक्ट केलं गेलंय. हा क्षण फक्त तुमच्यासाठी स्पेशल आहे. हा क्षण तुमच्यासाठी एक भेटवस्तू आहे. This present moment is a present for you. आज आपण डोळे उघडले, आपल्या खोलीला, आपल्या घराला बघू शकलो. याबद्दल परमात्म्याचं धन्यवाद. आपले हात, पाय, विचारशक्ती आणि शरीर व्यवस्थित ठीकठाक आहे आणि काम करू शकतो, याबद्दल धन्यवाद. ज्या घरात आपण राहतोय तिथे आपले कुटुंबीय आपल्या सोबत आहे आणि व्यवस्थित आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आता हा जो हात तुम्ही छातीवर ठेवलाय, स्वतःला प्रश्न विचारा, 21 दिवसांपूर्वीचे माझे विचार कसे होते, माझ्या भावना आणि धारणा काय होत्या, ते माझं स्वरूप आठवा. कसं स्वरूप होतं, कुठल्या भावना जास्त वाटत होत्या आणि कुठले विचार जास्त डोक्यात घोळत होते, कुठल्या विचारांकडे किंवा कुणाकडे जास्त लक्ष जात होतं. आता आजची तुमचं हे वर्षन बघा. जास्त अवेअर, जास्त शांत, जास्त स्ट्रॉंग, जास्त स्वतःला ओळखणारं आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी जास्त उत्सुक. मी कोण आहे, मी काय आहे आणि मी काय करायला जन्माला आले आहे या पृथ्वीवर, याचा शोध घेण्यासाठी उत्सुक. माझ्या जीवनात हे आढेवेढे का आले, याच्या प्रश्नांची उत्तरं मिळताना मनाला जे समाधान मिळतं ते अनुभव करा. आणि आज आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, हा जो आत्मविश्वास आहे, यासाठी स्वतःला धन्यवाद म्हणा. आता कल्पना करा, तुमच्या समोर तुमचं जुनं स्वरूप उभं आहे. हे तुमचं जुनं स्वरूप तुमच्याकडे बघताय आणि तुम्ही त्यांना सांगताय, थांब,
तुम्ही तुमच्या या जुन्या वास्तवला किंवा तुमच्या या जुन्या स्वरूपाला सगळ्या भावना अनुभव करायला परवानगी देताय. आता त्या जुन्या स्वरूप, जे तुमचं जुनं स्वरूप आहे त्याला म्हणा थँक्यू. मी खूप आभारी आहे. कारण तुझा जळफळाट जो आहे त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. तुम्हाला इथपर्यंत आणलं कारण ही जळफळाटाची भावना, हा राग, हा वैताग माझ्या आत होता. मी खूप आभारी आहे. ही भावना होती म्हणूनच आज मला हे समाधान आणि शांती अनुभव करण्याची संधी मिळालेली आहे. तुझ्याशिवाय हे सुख मला अनुभव करण्याची संधी नसती मिळाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुझ्या असण्यासाठी. आय एम रिअली सॉरी. मला माफ कर. इतके दिवस मी तुला समजून घेतलं नाही. या रागाच्या भावनेचा सुद्धा मी राग केला आणि तिरस्कार केला. वैताग करण्याचाही वैताग आला होता. मी क्षमस्व आहे, पण आज मला माफ कर. कारण ही भावना का होती हे मी समजून घेतलं नाही आणि याचं कारण शोधलं नाही. पण आज या प्रवासात मला कळलं ते कारण होतं, म्हणून माझा हा प्रवास सुरू झाला. आपल्या त्या नवीन स्वरूपामध्ये येताना मला खूप काही बदल जाणवले. पण माझं जुनं स्वरूप मी आता तुला मुक्त करत आहे. तू मुक्त आहे. आणि जेव्हा तुम्ही ती मुक्त आहे म्हणता, हळूहळू ती प्रतिमा तुमच्या समोर लोप पावते. आणि एक नवीन प्रतिमा तयार होते, जे तुमचं नवीन स्वरूप आहे. हे स्वरूप जास्त कॉन्फिडंट आहे, जास्त आत्मविश्वासू आहे, शांत आहे. एक मंद स्मितहास्य चेहऱ्यावर आहे. हे नवीन स्वरूप समृद्ध आहे. शांती, आनंद, समृद्धी, संपन्नता, सुख आणि निरोगी आरोग्य हे तुम्हाला जाणवत आहे. हे अस्तित्वात आहे. या नवीन स्वरूपात अस्तित्वात आहे. आता त्या वर्षांकडे चला आणि या स्वरूपामध्ये तुम्ही मर्ज व्हा. जसं काही
तुम्ही तुमच्या या नवीन स्वरूपाची ओळख स्वीकारली आहे आणि तुम्ही पूर्णपणे 100% स्वीकार केलाय. स्वतःला म्हणा, मी माझी नवीन ओळख स्वीकारत आहे. अगदी दररोज मी स्वतःची निवड आधी करत आहे. मी प्रेम, आनंद आणि समृद्धी जगण्यासाठी तयार आहे. मी माझ्या जीवनाची जबाबदारी स्वीकारत आहे. मी माझं आयुष्य कॉन्शियसली क्रिएट करणार आहे. माझ्या जीवनात जे मला हवंय ते कॉन्शियसली क्रिएट करण्यासाठी योग्य कृती, योग्य विचार, योग्य भावना यांना मी माझ्या जीवनात जागा देणार आहे. माझी स्वप्नांची यादी मला लक्षात आहे. माझं निरोगी आरोग्य मला दिसतंय. दैनंदिन कृती करताना माझ्या शरीरात मला सहजता जाणवते. पैसा सहजतेने येतो आणि माझ्या कामाचा मोबदला मिळतो तेव्हा समाधान आणि आर्थिक सुरक्षितता मला जाणवते. हे आर्थिक स्थैर्य मला फार भावतंय. माझं अंतर्विश्व बदललं आणि माझ्या बाह्य जीवनातल्या परिस्थिती बदलायला लागल्या. माझ्या कामावर माझं नितांत प्रेम आहे. म्हणून लक्ष्मी सदैव प्रसन्न आहे आणि पैसा सतत येत असतो. सहजतेने, खूप साऱ्या वेगवेगळ्या मार्गांनी जेव्हाही मला गरज असते, हा माझ्या मदतीसाठी पैसा उभा ठाकतो. फार आनंद आहे मला आणि मी खूप कृतज्ञ आहे. माझं आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षितता यांची घडी छान बसलेली आहे. माझ्या नात्यासंबंधांमध्ये
एक प्रकारची हार्मनी आहे, एक सुंदर ऊर्जेचं आदान प्रदान आहे. सगळ्यांना एकमेकांना समजून घेण्याची इच्छा आहे. आणि ते सगळं होताना संगीताच्या वाद्याप्रमाणे कुटुंबातली सगळी मंडळी मिळून एक सुंदर संगीत तयार करतात. आणि या संगीताचं नाव आहे प्रेम. सगळ्यांना आनंदात पाहून मला फार समाधान मिळतं. बरेच दिवसांपासून एक सुप्तावस्थेत इच्छा घोळत होती की माझं जीवन असं असावं, माझ्या जीवनात या भौतिक वस्तू असाव्या, या भौतिक वस्तूंची आणि त्या प्रकारच्या जीवनाची कल्पना करावी. कशा प्रकारचं जीवन जगावं अशी तुमची इच्छा होती. पैसा मुबलक प्रमाणात असेल, तुम्ही काय विकत घ्याल, कुठे फिरायला जाल, या पैशाचा वापर कसा कराल, हे सगळं चित्र बघा. तुमची जीवनाची दैनंदिनी कशी असेल? सकाळी उठला सगळ्यात पहिलं कार्य काय? कुठल्या महत्वाच्या कृती तुम्ही दिवसभर करणार? आणि आपल्या आरोग्यासाठी कुठल्या अन्नाचा वापर करणार आणि कशा प्रकारचे तुमचं भोजन आणि तुमचा शारीरिक व्यायाम याचं तारतम्य कसं जुळवाल? कल्पना करा. तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण झाल्या, कसं वाटतंय? तुमच्या सुप्त इच्छांना तुमच्या जीवनात जागा मिळाली आहे आणि त्या साकार झाल्यात. तुमच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा आणि समाधान बघा. तुमचा आनंद आणि तुमची ही वाढलेली फ्रिक्वेन्सी तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात कणाकणात
पोहोचलेली आहे आणि ती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि जगातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचते. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून खूप सन्मान मिळतोय. कधी कधी तुमचे डोळे पाणावतात, कारण कदाचित दुसऱ्यांकडून मिळालेला सन्मान म्हणजे स्वसन्मान याचीच तुम्ही वाट बघत होते. सगळं काही खूप सुंदर जळून आलंय. सगळं काही कसं परफेक्ट आहे. आता यावर काहीच नको. जे हवंय ते सगळं मिळालंय. आता त्या भावनेचा अनुभव करा. ही भावना तुमची खरी श्रीमंती आहे. स्वतःला आनंदी, समाधानी, समृद्ध, श्रीमंत मनाची व्यक्ती म्हणून बघा. कारण तुम्ही आता स्वतःचा एक पुनर्जन्म केला आहे. अभिनंदन. हळूहळू आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. कल्पना करा, कोणीतरी तुम्हाला कानात काही सांगताय. तुम्ही विचारताय, माझा आजचा संकल्प काय? माझा आजचा संकल्प काय? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कानात कोणी कुजबूज करून सांगताय. ते उत्तर ऐका. त्यासाठी लक्ष तिथे द्या. काय उत्तर येतंय बघा, ऐका. आणि आता हळूहळू डोळे उघडा आणि हा संकल्प आपल्या वहीत लिहा. कारण हा संकल्प तुम्हाला पुढे तुमच्या जीवनाची दिशा ठरवायला मदत करतोय.
जो पण संकल्प तुमच्या कानात कुजबुजला गेला, त्याला तुमच्या वहीत लिहून घ्या. कारण हा तुमचा मार्गदर्शक असू शकतो. आज तुम्ही तुमच्या जीवनाचं जे ब्लूप्रिंट आहे, ते बनवलंय तुमच्या मनात. आणि या प्रती या या ब्लूप्रिंट म्हणजे हे जे जीवनाची तुम्ही चित्र आज बनवलं आणि बघितलं स्वतः, बस ही वाटचाल सुरू ठेवायची आहे. तोपर्यंत अलका मॅडम तुमचं स्वागत आहे. शोभा मॅडम तुमचं स्वागत आहे. आशा करते की आजचा अनुभव तुमच्यासाठी पण खूप सुंदर ठरला असावा. तुमचं जर लिहिणं झालं असेल तर एकदा थोड्या वेळासाठी विचार करा आणि शेअर करा कशाची जाणीव झाली आणि या 21 दिवसात तुम्हाला काय जाणवलं. कारण आजचं हे जे व्हिज्युअलायझेशन होतं किंवा हे जे मेडिटेशन होतं हे खूपच जास्त स्ट्रक्चर्ड होतं. त्याची म्युझिकची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण चूज केली होती, जी तुम्हाला वरच्या फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाईल, तुमच्या माइंडला रिलॅक्स करेल, तुमच्या नर्वस सिस्टमला रिसेट करेल. तर आता या 21 दिवसांचा सार आज आपण जर घेतलाय असं म्हणून, तर या 21 दिवसांच्या प्रवासात तुम्हाला कशाची जाणीव झाली? तुम्ही अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. मी शेअर करते. म्हणजे एक नेहमी तर हा विचार यायचाच, की अरे आपला जन्म कशासाठी झाला? उगाचच तर झालेला नाहीये ना. काहीतरी ध्येय घेऊन आपल्याला इथे पाठवलं गेलेलं आहे आणि कधी ते मिळते, कधी हरवून जाते, कधी काही आणि आपणही आपल्या त्या पॅटर्ननुसार म्हणा, जनरेशन ने चालत आलेलं किंवा आपण स्वतः क्रिएट केलेलं ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी
ध्येयापासून दूर राहतो आणि जितकं त्या ध्येयापासून दूर राहू तितकं आपण फ्रस्ट्रेटेड फील करतो. आणि मग त्याच सगळ्या गुंतीमध्ये आपण अडकून पडतो. पण या 21 दिवसामध्ये एक लक्षात आलं की येस, मी काहीतरी एक मिशन घेऊन आलेली आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे हे जे सगळं मी आधी बोलली त्याच्यामुळे सगळा फक्त अडथळा निर्माण होतोय. तर त्याला तर आपल्याला बाजूला सारायचं आहे. यातून मी जी स्वतः काय घेऊन आलेली आहे, जे मला पूर्ण करायचं आहे, एक ध्येय घेऊन आलेली आहे. आता फक्त ते म्हणजे बाकी गोष्टींना बाजूला सारायचं आहे आणि ते केलं आपण या 21 दिवसामध्ये. जे एक तो गेम आहे ना, ट्रेजर हंट, त्याच्यामध्ये फार ते इकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा आणि एक सगळ्यात शेवटी एक काहीतरी ते ट्रेजर ठेवून नसतं, तशाच सारखी ती माझी मी मला भेटली. कितीतरी आढेवेढे घेऊन सगळं करून ती भेटली आता. तर मग आता ती भेटली आहे, तर आता एक लक्षात आलं की ह्या 21 दिवसाचा प्रवास ना खरंच फार सोपा नव्हता. फार त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आले, फार इमोशनल टर्ब्युलन्स आले, सगळ्या गोष्टी झाल्या. बट इट्स ओके. चला, शेवटी ती भेटली आहे ना, तर आता हिचं जतन करायचं आहे, हिला नरिश करायचं आहे, जेणेकरून ही जे ध्येय घेऊन आलेली आहे, आता त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे. ती मी माझ्यातली जी सापडली तिला ते करायचं आहे. कारण ही जे काम करणार आहे ना, हे काम काही ही स्वतःसाठी नाही करणार आहे. ह्यानी पुढल्या कितीतरी जनरेशन्स इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे आज एक्झॅक्टली. त्या कपलची जर मी थेरपी चांगली केली, त्यांना एक फिजिकली, मेंटली, इमोशनली त्यांना इतकं छान बनवलं की ते ऍज अ कपल पण बेस्ट होतील आणि ते बेस्ट कपल एक बेस्ट पॅरेंट्स पण बनतील. आणि अशा बेस्ट पॅरेंट, बेस्ट कपलचं जेव्हा एक कल्चर डेव्हलप होईल, विचार करा मग हे हे जनरेशनल ट्रॉमा आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी ब्रेक होतील किंवा स्लो डाऊन होतील असं मला वाटतं आहे. तर लक्षात आलं की अरे खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. आणि हे असं छोट्या छोट्या गोष्टींनी ना ते आपण हे करू, मग तो कसं आपलं प्रमोशन करणार? तो आपल्याला नेहमी म्हणणार, "अरे, यू आर नॉट एलिजिबल." पण ते एलिजिबल होण्यासाठी बऱ्याचशा परीक्षा आपल्याला पास कराव्या लागणार आहे. बराचसा हे तर म्हणजे एक अनुभव शेअर करते मी. कालचं सेशन का नाही करू शकली. मी एका ठिकाणी गेली होती. देवीचं बरंच मोठं अधिष्ठान, तिथे होम-हवन झाले सगळे ते घट वगैरे. मग घेऊन जायचं डोक्यावर आणि नदीमध्ये शिरवायचं. ते जेव्हा मी घट डोक्यावर माझ्या घेतला आणि जात होती, तर ते अनवाणी पायाने जावं लागतं. एवढी कडाक्याची ऊन, दुपारी 11-12ची ती वेळ आणि पूर्ण तो काँक्रीटचा रस्ता. जास्त नव्हता, 300-350 मीटर असेल, पण तो तो चालायला आणि ते सगळं इतकं पाय जळत होते, इतकं सगळं. पण लक्ष पूर्ण त्याच्याकडे, की अरे हे हललं नाही पाहिजे. डोक्यावरचं हे हलायचं नाही, त्याच्यावरचा दिवा जो सुरू आहे तो सुरूच ठेवायचा आहे आपल्याला. तो दिवा सुद्धा विझला नाही पाहिजे, इतक्या स्लो पण जायचं आहे. काही सांडलं नाही पाहिजे आणि अगदी ते त्याच्या त्या नदीपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आणि त्या दरम्यान मी बघितलं की लोकं फार यायचे. आणि आम्ही ऍक्च्युली 9 जणी होतो तो घट घेऊन. आणि प्रत्येक जण येऊन आम्हाला नमस्कार करायचं. प्रत्येक जण येऊन नमस्कार करणार. तर तिथे मला असं इतकं काही आतमध्ये असंही वाटलं की अरे हो, जेव्हा आपण कोणती जबाबदारी घेतो आणि जेव्हा आपण संयमाने ते जात असतो, मग आपल्याला किती त्रास हो ना, पाय जळो आपले, आपल्याला काय होत आहे जाऊ द्या. पण हे आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. तर ते ऑटोमॅटिक ते देवत्व प्राप्त होते. त्यांनी मला नमस्कार थोडी ना केला. त्यांनी माझ्यामधल्या त्या संयमाला केला आणि त्या हम्म. सगळ्या गोष्टींना केला. तर असं वाटलं की अरे हो, मी अटेन्शन मागून राहिली आहे, मी सन्मान मागत आहे, मी सगळं करत आहे. पण डोक्यावर तर काहीच घेतलेलं नाहीये. कसं कोणी काही करणार? तर ती जबाबदारी घेऊन ते सगळं करून मला संयमाने ती जे आहे, जी जबाबदारी आहे ती मला घेऊन जाणे आहे. जेणेकरून सगळंच मिळतं मग त्याच्यामध्ये. सन्मान मिळतो, हम्म. प्रेम मिळतो, आपलं समाधान पण मिळतं. म्हणजे भले ते खूपच पाय सुंदर. फार जळले, परंतु सगळं ते सगळं काम झाल्यानंतर जेव्हा शांत बसली ना मी, ती एक वेगळीच शांती अनुभव करत होती. तर बस तेच मेंटेन करायचं आहे आता आयुष्यभर आपल्या प्रत्येक खरंच एका जबाबदारीतून. एक एक शब्द तुमचा अगदी मनाला असं कालचं भिडण्यासारखा आहे. माझं. फार सुंदर. म्हणजे तुम्ही हा जो अनुभव शेअर केला ना, तर खरंच हे अगदी सत्य आहे. जेव्हा आपण जबाबदारी घेतो आणि त्यासाठी आपण थोडे कष्ट सहन करतो किंवा लोक आपल्याला बघतात की अरे, तेव्हा त्यांना सन्मान वाटतो. म्हणजे शेवटी आपल्या कृतीला
आणि आपल्या विचारांच्या आणि भावनांमधलं जे परिवर्तन असतं ना, त्या क्षमतेला तो नमस्कार असतो. अगदी खरं आहे. फारच सुंदर. आणि मला असं वाटतं की ज्यांनी ऐकलं हम्म. त्यांच्यासाठी एक खूप मोठा वाव मोमेंट असेल हा. कारण बरेचदा आपण कुठली खूपच जबाबदारी छान आहे. असेल, कुठली कामं असेल तर आपण त्यापासून दूर पळतो. पण तुम्ही जे सांगितलं एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे. सुंदर, सुंदर. आणि तुमचं पण इन्व्हॉल्वमेंट आणि पार्टिसिपेशन या पूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये फार उत्तम होतं. आणि तुमचा तुम्ही व्हॉइस ब्रेक होतो आहे. अच्छा, व्हॉइस ब्रेक होतोय. ओके, आय विल जस्ट चेक माय नेटवर्क. आता तुमचा आवाज येतोय व्हॉइस का? ब्रेक होतो आहे. हो. आता थोडा मध्ये इंटरप्ट. अच्छा. आता मी नेटवर्क चेंज केलेलं आहे. आता तुम्हाला येतोय का माझा आवाज? हो, आता आता येतोय आता प्लीज. येतो. तर हा. जबाबदारी आपण जेव्हा घेतो ना, तेव्हा अ, आपल्या गुणांना तो नमस्कार असतो बाहेरच्या जगाचा. आणि बरेचदा आपण आपल्या जीवनात असं केलंय, की कोण एवढं काम करेल म्हणून आपण जबाबदारी झटकली पण आहे. तर आता ते तुम्ही जे शेअरिंग केलं, यातून खूप साऱ्या गोष्टी उलगडल्या सगळ्यांसाठीच. आणि थँक यू व्हेरी मच फॉर शेअरिंग. तुमचं जे इन्व्हॉल्वमेंट आणि पार्टिसिपेशन उत्तम होतं. तर इतकं सोपं नाहीये स्वतःच्या जीवनातले चॅलेंजेस शेअर करणं. पण तुम्ही ओपनली शेअर केलं. आणि तुमचा प्रवास तर आता फक्त सुरू झालेला आहे. पुढे खूप काही आहे. आणि तुमच्यासाठी इतकं सारं ओपन होईल, की एक दिवस म्हणजे म्हणजे तो रस्ता ऑलरेडी तुम्ही घेतलेला आहे, जिथे तुम्हाला अगदी मुक्तपणाने म्हणजे या आपल्याला म्हणतात ना, भारतीय संस्कृती खूप बंधनात, पण तिथे राहून सुद्धा ती मुक्ती आणि ते फ्रीडम तुम्ही अनुभव कराल. आणि तो प्रवास सुरू झालाय, कारण त्याचा अंश तुम्ही आज अनुभव केलाय. हम्म. थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग युअरसेल्फ. थँक्यू सो मच. थँक यू, आणि थँक यू. परत कालचं सेशन ऐकल्यानंतर मला ते पण फार हे झालं, की अरे तो ओल्डर सेल्फ ना कधी पण डोकं वर काढू शकतो. कधी पण पुढले 8-10 दिवस. मग काल अनायसे मग रात्री रेकॉर्डिंग बघता बघता मी म्हटलं, तुम्ही सांगितलं ते रेड पेननी लिहा. म्हटलं हे माझ्या ओल्डर सेल्फची सवय आहे, की ते काही करणार नाही. मला माहिती आहे ते इतकं जिद्दी आहे, की ते जर मी म्हणेल ना हे करायचं तर ते नेमकं मला हे करणार. तर काल रेड पेननी लिहायचं काय, मी ना काल मेहंदीनीच हे सगळं करून टाकलं. वाव, काय सुंदर. आपल्याला चान्सच नाही ठेवायचा. दिवसातनं 10 वेळा मी हात धुते. हो. प्रत्येक वेळी ते मिटणार, प्रत्येक वेळी ते लिहायला आणि माझा ओल्डर सेल्फ म्हणणार, "जाऊ दे ना, ते जाऊ दे ना." कारण त्याला इतकं ओळखून आहे ना मी, तो मला कुठे थांबवणार, तो हा. कुठे-कुठे मला हे करणार आहे. तर हा. त्याच्यासाठी म्हणजे एक काठीच घेऊन बसायचं आहे आता. वाव, खूपच नकोच, तू सुंदर. येऊच नको. जबरदस्त. तुमचं नवीन स्वरूप खरंच जाणवतंय पण. इतके तुम्ही हं, नवीन-नवीन उपाय म्हणजे ते खरंच आहे. ते म्हणजे अवतरित झालेलं आहे. बस याला हं, पकडून राहा. खूप सुंदर. आणि आपली जी पी-आय-सी टेक्निक आहे कालची, ती फार म्हणजे तुम्हाला खूप मदत करेल. आणि लगेच आपण 1 आठवड्याचा ब्रेक झाल्यानंतर जेव्हा परत या 21 दिवसाच्या जर्नीत येऊ, तेव्हा हं. तुम्हाला तुमचं ना अजून एक नवीन स्वरूप दिसेल. काही नवीन ओपन होईल. आणि त्याची मला खूप उत्सुकता आहे, की आता या बॅचच्या लोकांसाठी तेव्हा काय ओपन होणार आहे. हं. हं. अभिनंदन आणि स्वागत आहे तुमचं या नवीन जगात. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू व्हेरी फार मच. छान थँक यू प्रवास व्हेरी होता. मच. हं. थँक किती लोकांना असं वाटलं, की रेखा मॅडमचं जे जुनं स्वरूप आणि नवीन स्वरूप यात एक तफावत दिसतीये. आणि जेव्हा त्या एक नवीन ॲक्शन्स घेतायत, तर काल आपण जो सी पाहिला, क्रिएट, त्यांनी आज ते डेमॉन्स्ट्रेट केलंय. चूज अँड क्रिएट. आणि जेव्हा तुम्ही चूज करता प्रत्येक वेळेस आपल्या नवीन वर्षांना, तुम्ही एक नवीन वास्तव निर्माण करता. नवीन वास्तव निर्माण करता, तेव्हा नवीन भविष्याची निर्मिती आपोआप होते. आणि ही सृजनशीलता जी आहे, हा तुमच्या आत्म्याचा गुणधर्म आहे. नवीन काही निर्माण करणे. आणि रोज जेव्हा तुम्ही नवीन निर्माण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा हेतू म्हणजे पर्पज ऑफ लाईफ खऱ्या अर्थाने जगता. सो थँक यू व्हेरी मच. अजून कोणाला शेअरिंग करायला आवडेल? वंदना मॅडम, तुमच्यासाठी या 21 दिवसामध्ये काय काय जाणीव झाली तुम्हाला? काय काय जाणवलं? मॅडम कालचा एक माझं माझं पण हा पीक जे हातावर लिहायला सांगितलं होतं त्याचा एक्सपिरियन्स खूप छान झाला. कारण पहिल्या वेळेला मी ते लिहिलं
सकाळी लिहिलं, मला माहिती होतं त्याचं मिनिंग. आणि नंतर मग थोड्या वेळाने ते कामामध्ये थोडस हातावरच गेलं. म्हटलं पी म्हणजे आपल्याला मॅडमने काय सांगितलं होतं. असं मग मी परत ते डायरी ओपन करून आणि त्याचे ते तिन्ही शब्द बघून आणि परत नाही, याच्यामध्ये आपल्याला राहायचंय, याप्रमाणे आपल्याला करायचंय. आणि परत मग मी ते पेनने लिहून आणि हे जे आहे ना, पेनने हातावर जे काही आपल्याला करायचं आहे याच्यातून मला पण एक छान हे मिळालं, की आपण आहे ना ते रेड पेनने डार्क करून घ्यायचं आपल्या हातावर, की आज मला काय, माझा आजचा हे काय असेल. की माझा आज समजा अशी कंडिशन असेल की समोर एखादी व्यक्ती माझ्या येणार असेल, की ती मला आवडत नाहीये किंवा त्या व्यक्तीबद्दल मला राग आहे. तर मी तिथे काय करणार आहे आज दिवसभर? ते जर माझ्या हातावर असेल ना, तर मी ते खूप सुंदर पद्धतीने इम्प्लिमेंट करेन. किंवा मला आता मी तुम्हाला जसं रिलेशन मध्ये म्हटलं, तर तो एक मला खूप छान एक्सपिरियन्स, म्हणजे मी तो 21 दिवसामध्ये खूप छान शिकली आणि इथून पुढे पण रिलेशन म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं तर तसं जवळची रिलेशन माझी खूप हेल्दी आणि गोड आहेत. पण त्यांना जी कनेक्टेड लोक आलेले आहेत त्याबद्दल कसं मला म्हणजे विनाकारणच का मी तो राग पकडून ठेवला होता किंवा कशामुळे मला राग होता, ह्या सगळ्या गोष्टी मी एक एक माझ्या मनामधल्या सगळ्या शंका काढून आणि तो माझ्या मनातला जो राग होता तो मी खूप क्लिअर केला. की अरे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपण पकडून आपला माइंडसेट एकदम तसाच करून आणि आपण कसं पुढे जातो. वा, खूपच म्हणजे सुंदर. मॅडम ऍक्च्युली खरं ह्या सेशनचं म्हणजे तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण फारदा असं होतं की आपल्याला खूप गोष्टी नाही नाही हे मला माहितीये काय ते रिलेशनचं असं असतंच. पण जे आता तुम्ही जे एक एक गोष्टी सगळ्यात छोट्या छोट्या इतक्या सुंदर पद्धतीने शिकवल्या आहेत ना, की प्रत्येक वेळेला जेव्हा ती गोष्ट समोर येते, नाही मला मॅडमने काय सांगितलं किंवा नाही मला हे आता असं करायचंय, आता माझं जीवन बदलायचंय किंवा माझा जो दृष्टिकोन आहे तो मला पूर्वी कसं व्हायचं, की अरे ठीक आहे झालंय ना आता, जे झाले मुलांचे लग्न झाले ठीक आहे, मी आहे तशी ठीक आहे. पण नाही, जीवन किती सुंदर आहे आणि आपण किती सुंदर पद्धतीने जगू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप छान उलगडल्या. अतिशय मला खूप छान वाटलं आणि माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण अगदी आमूलाग्र बदल करायचा आहेच मला आणि मी ती सुरुवात केलेली मॅडम. थँक्यू वा. सो मच तुमचे पण आणि रेखा मॅडमचे पण खूप धन्यवाद. अनिता मॅडमचे आणि एक महत्वाचं म्हणजे अनिता मॅडम माझी आत्या आहे. ओ, ओके. हा. हं. तर मग आमचा दिवसातून एकदा फोन होतो, कधीतरी मध्ये एक दिवस जातो. पण पूर्वी आम्ही त्या विषयामध्ये ना असं इकडचं तिकडचं बोलत होतो. पण आता काय होतं, की आत्या मला विचारते, की "तुला व्यवस्थित वेळ आहे का?" म्हटलं, "हो, वेळ आहे." मग आम्ही हे सेशनचं बोलतो त्याच्यामध्ये. हा, हे खूपच एक सुंदर. वा. हो. आम्ही सुपर दोघी पॉवरफुल. हां. त्यांना थोडंसं असं काही कुठे काही अडलं तर मग आत्या मला विचारते किंवा मग मी म्हणते, "आत्या तुम्ही आज काय केलं?" हा. तर हा एक फोन आमचा रोज होतो. अच्छा. वा, खूपच सुंदर शेअरिंग. थँक यू व्हेरी मच. तुमचं ओपन माइंड खूपच अप्रिशिएबल आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एक खूप मोठा बिलीफ समाजाचा ब्रेक केलाय. तुम्हाला माहिती नाही काय, एक पर्टिक्युलर वयानंतर जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या होऊन जातात, मुलींचे लग्न होऊन जातात. माझ्या आजूबाजूला कित्येक लोकांना मी म्हणताना पाहिलं, "आता काय आमचं झालं. आता आमचं शिकण्याचं वय नाही. हं, तुम्ही हं, शिका." हं. पण माझ्या या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात ना, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, आपलं कामच आहे, की आपण स्वतःबद्दल शिकणे आणि स्वतः रोज वाढत राहणे. आणि यासाठी माझं एक आयडियल आहे. माझ्या एका एका वस्तूला या निसर्गातल्या मी एकदम माझं आयडियल गुरु मानते आणि ते आहे झाड. झाड जे आहे ना, झाड त्याचा हेतू जगतो. तर जेव्हाही जीवनामध्ये तुम्हाला कधी स्टक वाटतं, तुम्ही फक्त झाडाकडे बघा. तो प्रत्येक वेळेस ग्रो होतो आणि जेव्हा तो ग्रो होतो, त्यानंतर तो द्यायला लागतो. फुलं, पानं. एखाद्या झाडाला जर फुलं आणि फळं येत नसेल, तर तो सावली देतो नक्कीच. किंवा दुसऱ्या वेलींना आधार देतो. तर झाडासारखं तुम्ही जर जीवन जगत राहिले ना, तर तुम्ही ॲक्चुअली आयुष्यभर शिकतात आणि हे. आणि जेव्हा तुम्ही हा विचार, जसं तुम्ही बोलल्या, की मी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची सुरुवात केलेली आहे. आपल्याला असं वाटतं, की आपलं जीवन लिमिटेड आहे. आपला या शरीरात जीवन लिमिटेड आहे. तुमचा आत्मा तर ऊर्जा आहे आणि ऊर्जा तर इनडिस्ट्रक्टिबल आहे. सायन्स पण म्हणतं, अध्यात्मही म्हणतं. तर जेव्हा तुमचं जीवन संपणार आणि नवीन जीवन सुरुवात होणार,
तेव्हा तुमची जी सुरुवात तेव्हा तिथून होईल जिथे तुम्ही अकाउंट्स तुमचे संपवलेले आहेत. त्यामुळे आता जे तुमचं आहे ना वंदना मॅडम, हा गोल्डन टाइम आहे ऍक्च्युली. त्या सगळ्या गोष्टींना ठीक करणे जे तेव्हा आधीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ मिळाला नाही, किंवा होऊ शकतं आपल्याला तेवढं सजगता नव्हती, आणि आता त्या सजगतेचा जर विचार केला तर तुम्ही ऍक्च्युली तुमच्या पुढच्या भविष्याचंच निर्माण करण्याचा पाया बनवताय. हे तुम्ही उदाहरण दाखवून दिलं. हे उदाहरण तुम्ही दाखवून दिलं या कामात राहून. तर त्याबद्दल ऍक्च्युली खूप मोठी प्रेरणा आहे तुमची खूप साऱ्या लोकांना, ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलांचे मुलींचे लग्न झाले आहेत, आता मला काय करायची गरज आहे, आता आपलं आरामाचं छान जीवन जगावं. पण सगळ्यात मोठी मेहनत आपल्या घरात घरकामाची नसते, पैसा कमवण्याची नसते. सगळ्यात मोठी मेहनत स्वतःला ओळखून स्वतःत बदल करण्याची असते, आणि ती मेहनत तुम्ही केलेली आहे. खूपच आणि छान, यात खूपच सुंदर. यात ना मॅडम अजून एक कसं की साधारण एक माझं एज किंवा माझ्यापेक्षा अजून थोडं मोठं झालं की आपण काय म्हणतो, ठीक आहे मला आता देव देव करायचंय म्हणजे हा. बस. तर ते हा स्पिरिच्युअल लाईफ पण म्हणजे मी ते पण काही लोकांचं बघितलंय की आता माझ्या सासूबाई असतील किंवा हे, तर ते स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे त्यांनी कसं केलं होतं की हा मला फक्त देवाचं नाव घ्यायचंय, मला बाकीचं कोणाशी घेणं नाहीये, माझा स्वभाव आहे तो मी तसाच ठेवणार आहे, माझं जे वागणं आहे ते तसंच आहे, फक्त मी देवाच्या सानिध्यात बसलीये. हम्म. तर हे स्पिरिच्युअल लाईफ आणि हे जे आपल्या सेशन मधल्या गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही छान एकमेकांमध्ये गुंफल्या तर किती सुंदर पद्धतीने आपण छान आयुष्य जगू शकतो, याची मला अगदी पूर्ण म्हणजे अगदी खूपच छान जाणीव झालेली आहे. वा. आणि ते मी नक्कीच करायचा प्रयत्न करेन. आणि वा. अजून यातून मला आता मला असं वाटतं अरे इतकं सुंदर सेशन मला मिळालंय. ठीक आहे, तो माझा कदाचित थोडासा ब्लॉक असेल की अरे मी हे अजून काहीतरी करू शकते. म्हणजे हे तर जीवन जगणं तर छानपैकी करूच शकते, तो तर विषयच नाही. पण अजून मला काही जर एखादा बिझनेस करायचा असेल किंवा वेगळं मला काही करायचं हा. असेल, तर ते पण मी अजून चांगल्या पद्धतीने करू करू शकते. शकते. हे पण मला यातून लक्षात आलंय. अगदी खरंय, अगदी खरंय. एक्सपान्शन, तुम्ही आता एक्सपान्शन फेज मध्ये जाताय. तुमचं सोल एक्सपांड होत आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी म्हणजे ऍडव्हान्स जर्नीमध्ये आलेले आहेत, कारण तुम्हाला ते आतून आलं ना, मी अजून करू शकते. हे एक्सपान्शन आहे, आणि हे जर वाटतंय ना, ते होईल सुद्धा. होईल. तुम्हाला कोणाला काही म्हणायची गरज नाही. तुमच्या आतून ती इच्छा येईल, आतून तुम्हाला कुठला विषय घ्यायचा ते येईल, आतून तुम्हाला मार्गही मिळेल. कारण आता तुम्ही आपले डोळे, कान आणि आपले सगळे सेन्सेस आणि महत्वाचं मन, त्याचे दरवाजे उघडलेत. थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग इन दिस जर्नी. थँक यू. मस्त, थँक्यू सुंदर, मॅम. सुंदर. आणि थँक्यू आता सो मच. बघा वंदना मॅडमच्या शेअरिंग मधून तुम्ही पण बघा की बरेचदा आपल्या देशामध्ये ना हे खूपच मोठं कन्फ्युजन आहे. अध्यात्म आणि धर्म, रिलिजन, रिलिजन आणि याचे इतकी म्हणजे मी तर म्हणे युद्ध सुरू असते, कोल्ड वॉर म्हणतात ते. तर जो स्पिरिच्युअल व्यक्ती असतो, आध्यात्मिक असतो, समजा देवपूजा देवपूजा आणि अध्यात्म एक. पण बरेचदा याच्यात कन्फ्युजन इतकं आहे की चांगल्या छान प्रौढ लोकांना याचा अर्थ माहिती नाही. आणि याच प्रश्नाचं उत्तर वयाच्या 8 वर्षापासून मी देखील शोधत होते. कारण माझी आई मला सतत म्हणायची, रोज देवाची पूजा करण्याचं काम तुझं आहे. ते केल्यावरच शाळेत जायचं, आणि आमची शाळा तेव्हा 11ला असायची, अशी सकाळी 7-7:30ला नसायची. तर त्यावेळेस मला नाही अच्छा मग काय होईल, तर देवाची पूजा केली ना तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, देव भेटेल तुला. आणि असं मला म्हटलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते बालमन जे होतं, 1 वर्ष मी सतत रोज, 8 वर्षाच्या मुलीने रोज पूजा केली, कारण देव मला एक दिवस भेटेल आणि मला देव उत्तर देईल. आणि मी ते केल्यानंतर मी म्हंटल, आणि त्याला 1 वर्ष नाही झाले, मग मी 12-13 वर्षाची झाले. मी माझ्या आईला विचारलं, तू तर म्हणली की देव तर भेटेल, देव तर काही भेटला नाही. हा, मी तर त्याच्यासाठी म्हटलं होतं की तू रोज करायला पाहिजे म्हणून. तसं नसतं म्हटलं तर तू केलं नसतं. आणि मग तेव्हा अजून मोठे प्रश्न निर्माण झाले, कारण आईकडेच उत्तर नव्हते. विथ टाइम आपल्याला स्वतःचे स्वतः उत्तर कसे मिळतात, विथ टाइम हे लक्षात आलं की देवपूजा किंवा कुठली पण आपण जी धार्मिक कुठली पण रिच्युअल करतो, ते ऍक्च्युली बनवलं यासाठी आहे की तो एक आहे ना, हे आहे, तो एक टोलबूत आहे अध्यात्माच्या रस्त्याकडे जाण्याचा. नाका आहे तो. त्या नाक्यावर थोडा वेळ थांबा, तिथे पैसे पे करा, म्हणजे काय, काहीतरी रिच्युअल करा, तिथे बसा, स्वतःचं लक्ष तिथे द्या, काही मंत्र जाप करा. का? कारण जेव्हा ते तुम्ही कराल तर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या चिंता आणि याला विसरून तुम्ही स्वतःच्या मनामध्ये बघू शकता की तुम्ही इथे का आले आहात. पण उलट काय झालं याचा अर्थ लोकांना कळला नाही. 4-5 तास पूजा करतील, तिथून बाहेर निघाल्याबरोबर घरच्या लोकांवर राग करतील. पण जर तुम्ही 4-5 तास देवाच्या सान्निध्यात बसले, तर मग देव तुमच्यामध्ये अवतरला का नाही? अवतरलेला आहे, तुम्ही त्याला ओळखलं नाही. तर तुम्ही कोण आहे हे ओळखलंच नाही. तर अध्यात्माचा जो मार्ग आहे ना,
जसं स्वार्थात परमार्थ आहे. स्वतःला ओळखून स्वतःला आनंद आणि समाधान तेव्हा मिळतं जेव्हा ऍक्च्युली तुम्हाला कळतं की मी जसं आहे किंवा जशी आहे त्याचा मला स्वीकार आहे. आता इथून जेव्हा मी ऑपरेट करते ना, आता मी स्वतःकडून परफेक्शन अपेक्षित करत नाही, तर मी दुसऱ्याकडून परफेक्शन अपेक्षित करत नाही. आणि जेव्हा कोणी मी परफेक्ट नाही, दुसरा व्यक्ती परफेक्ट नाही, तर आम्ही तर सगळे एकाच नावेतले लोक आहोत. तर चला मग एकमेकांना प्रेम वाटूनच समोर जाऊया, एकमेकांच्या आधाराने समोर जाऊया. आता तुम्ही या विचारांनी जेव्हा देवपूजा करता, तर तुमच्या हातून फक्त कृतज्ञता येते. तर ती देवपूजा किंवा दिवाळी, लक्ष्मीची पूजा किंवा दसरा, हे सगळे सण बनवले याच्यासाठी गेलेत, कारण की तुम्ही तुमच्या आतली कृतज्ञतेला बाहेर काढा. पण आय एम सॉरी टू से, मी माझ्या आजूबाजूला असा अगदी आतमधला कृतज्ञतेचा भाव देवपूजेने आलेला बघितला नव्हता. कृतज्ञतेचा भाव. पण जेव्हा याच्यात आली आणि मग नंतर मला ही प्रेयर समजली, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी एका धार्मिक कुटुंबाला बिलॉंग करते, पण मला या प्रेयरमध्ये जास्त विश्वास बसायला लागला, कारण या प्रेयरनी माझ्या जीवनातले मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. जर आपण ऍडव्हान्स जर्नीमध्ये समोर गेलो तर तुम्हाला याच्या अजून डीप मध्ये जायची संधी मिळेल. माझ्या रिलेशनशिपमध्ये जबरदस्त ट्रबल होता, तो हील झाला. माझ्या मनी एरियामध्ये असा प्रॉब्लेम होता, वाटलंच नाही काही होईल. आणि आज जर मी माझा रिझल्ट आज नाही सांगणार तुम्हाला, कधी आपण ऍडव्हान्स जर्नी, मी जर तुम्हाला सांगेन ना, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. असे मॅजिकल रिझल्ट झाले. ते का? कारण की समजा मी रोज देवपूजा करत आईचं ऐकलं असतं की तू तू असं करशील, तुला एक दिवस मिळेल. पण जोपर्यंत त्याच्या मागचं कारणच नाही कळलं, तोपर्यंत मी फक्त रिच्युअल मध्ये आणि त्या त्या गोष्टींमध्ये अडकलेले असते, जसे मॅक्झिमम लोक आपल्या देशातले अडकले. तर जेव्हा तुम्ही अवेअरनेस मध्ये येता, तुम्ही जे करताय ते का करताय, त्याचं जेव्हा उत्तर मिळतं ना, जीवन खूपच सुंदर रीतीने बदलायला लागतं. आणि मग जेव्हा ते रिझल्ट येतात, तुम्हाला बापरे, आय एम डिझर्विंग ऑफ सो मच, म्हणजे मी एवढ्या गोष्टींचे पात्र आहे, मी लायक आहे. नाही तर आतापर्यंत आपण स्वतःला बरेचदा चांगल्या गोष्टींच्या लायकच समजत नाही. तर ही पूर्ण जर्नी आहे. मी असं नाही म्हणणार तुम्हाला जे हवं ते पूर्ण मिळालं, पण तुम्हाला एक जाणीव झाली. म्हणून प्रश्न होता, तुम्हाला जाणीव काय झाली? आणि या जाणीवेपासून तुम्ही सुरुवात करताना आता तुमच्या जीवनात जादूसारखे अनुभव येतील तुम्हाला हळूहळू. आणि तुम्हाला वाटतं, मेहनत केल्याशिवाय हे कसं मिळालं? अचानक हा व्यक्ती कसा बदलला? अचानक एवढा पैशांचा फायदा कसा काय झाला मला? आणि थोडा नाही, मोठा. अचानक म्हणजे आतापर्यंत तर मी विचार केला की मी केल्यानेच काही होईल. असे सुंदर सुंदर जाणीवेचे अनुभव तुम्हाला येतील, ही माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे आणि माझी पूर्णपणे अपेक्षा पण आहे. सो थँक यू व्हेरी मच फॉर बिईंग हिअर. तुमच्या अस्तित्वाने या प्रवासाला एक नवीन अर्थ मिळाला. अविनाश सर, तुमचं शेअरिंग, तुम्हाला काय जाणीव झाली या 21 दिवसात? या 21 दिवसात पूर्ण म्हणजे मला तरी माझा जो म्हणजे पहिले जो मी होतो आणि आता जो आहे याच्यात भरपूर फरक झाला जर का म्हणजे पूर्ण जाणवतो आहे. कारण की पहिले लगेच राग येणे, थोडंसं ट्रिगर होणे ह्या म्हणजे कॉमन स्वभाव होता. आता एकदम सहज येत नाही. आणि जे मी आता सांगितलं की अध्यात्म वगैरे जे आहे, तर त्या गोष्टी ज्या आहे आतापर्यंत समजा म्हणजे याच्यात होतं ध्यान करणे वगैरे, ते म्हणजे बऱ्याच वर्षापासून शिकलेलो आहे, करत राहतोय. पण ते ध्यान वगैरे काय असतं ते लक्षात येत नव्हतं, की त्याच्यातून आपण स्वतःला चेंज करणे आणि तसं आपण बनून जाणे, हे खरं आहे. हे आता आता समजायला लागलेलं आहे. कोणतीही गोष्ट ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू वगैरे म्हणायला, तर ते लक्षात यायला लागलं, की आता आपण काय करायला पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे. तर व्हेरी नाईस. त्याच्यामुळं आता म्हणजे हां. तुम्हाला तुमच्या जीवनात आणि तुमच्या स्वतःमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात काय बदल दिसतो यामुळे? जीवनात आता म्हणजे लोकांशी वागणं तर माझं पूर्ण बदललेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे आजूबाजूचे लोक जे आहे, ते म्हणजे आता थोडेसे अट्रॅक्ट झाल्यासारखे वाटतात. की येतात बाबा म्हणजे ते कोणी म्हणजे एकदम जे कोणी म्हणजे इग्नोर करत होते, ते पण लोकं समजा आता एकदम हे नाही करत. ठीक आहे, काय आहे, काय नाही बघता येतात. हम्म. फार छान. अजून हो, सुरुवात आहे. आता तेच एक हो. एक नवीन-नवीन त्याच्यात एक प्रगती करत. बरोबर आहे, सुरुवात आहे. आणि जसं तुम्ही बोलले ना, आता चांगले लोक आकर्षित होत आहे. असंच खूपच सुंदर अनुभव तुम्हाला येतील काही दिवसांनी. तुम्ही समजा कुठला बिझनेस रन करताय, तर तुमच्या वर्कप्लेसवर पण चांगले लोक तुमच्या
जीवनामध्ये आकर्षित होतील आणि चांगले लोक म्हणजे आपल्याशी अलाईन होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ पण होणार. तर धनलाभ आणि रिलेशनशिप मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं जेव्हा तुमचं नर्वस सिस्टम सेफ होतं. हे कसं आहे, याला पण शास्त्रोक्त उत्तर आहे. कारण की आता तो आपल्याला, म्हणून तर डायरेक्ट मॅनिफेस्टेशन तुम्हाला मी शिकवलंच नाही कधी. कारण मॅनिफेस्टेशन आपल्याला येतं. सगळ्यात मोठा भ्रम काय आहे माहिती, आपण मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस करतो, पण ऍक्च्युअली मॅनिफेस्टेशन आपल्याला येतं. आपण जन्म झालं ना, आपल्याला आपण बघा ना, व्हिज्युअलायझेशन कल्पना कितीदा केली आहे आपण. विद्यार्थी म्हणून आपण चांगले मार्क, आपल्याला काय हवंय, सगळ्यांनी केली आहे कल्पना. आणि या मॅनिफेस्टेशन आपल्याला ऑलरेडी येतं. पण मॅनिफेस्टेशन, तुम्ही बॉर्न मॅनिफेस्टर्स आहात. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन शिकण्यापेक्षा ते माझं मॅनिफेस्ट होत का नाहीये याचं कारण समजून घेऊन माझ्या मेंदूत काय बदललंय, माझ्या नर्वस सिस्टम सेफ्टीवर जेव्हा मी काम करते, तर आता सहजतेने मॅनिफेस्ट होणार. कारण आता रोडे निघाले, ब्लॉक्स निघाले. तर ब्लॉकेजेस रिमूव्ह करणे, ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह करणे, ही जर जर्नीचं तुमचं ध्येय असेल, तर आपोआप तुम्हाला इतके हिरे मोती सापडतील स्वतःच्या आत, स्वतःच्या जीवनात आणि स्वतःच्या सगळ्या एरियामध्ये. सो अविनाश सर, थँक्यू व्हेरी मच. आणि मी अशी आशा करते की तुमच्या जीवनात अजून खूप सारे असे जादुई अनुभव येतील. आपली बॅच 2 मध्ये जेव्हा तुम्ही 21 दिवसांमध्ये याल, तेव्हा तुमची शेअरिंग जी राहील ती यापेक्षा अजून ऍडव्हान्स लेवलची राहील. थँक्यू व्हेरी मच. तुमचा विश्वास आणि तुमची सिन्सिअरिटी, याला ऍक्च्युली माझा सलाम आहे. तुम्ही खूपच सिन्सिअरली सगळं अटेंड केलं. तुम्ही अगदी लक्ष देऊन इथे बसलात आणि तुमच्या दैनंदिनीमध्ये तुम्ही बदल केला असेल, ही मी कल्पना करू शकते. थँक्यू. येस, अनिता मॅडम. पहिल्यांदा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचं सेशन मला करायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. आणि मला एवढं चांगलं बोलता येत नाही, सांगता येत नाही शब्दात, जे माझ्या मनात आहे ते पण मला हे करता येत नाही. पण खूपच छान हे सेशन होतं. मला थोडंसं काही काही गोष्टी नाही समजायच्या म्हणजे, पण तरी मी वंदना मॅडमला विचारून समजून घ्यायची, परत ऐकायची म्हणजे हे. आणि माझ्यामध्ये पहिल्या दिवसात आणि आत्ताच्या दिवसात खूप बदल आहे, म्हणजे खूप बदलली. मी आता म्हणजे स्ट्रॉंग झालेली, म्हणजे स्ट्रॉंग झालेली आणि पूर्ण असं माझ्यात असं खूप कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतं मला असं म्हणजे. खूप. आणि मी आता असं की नाही, आपण हे पूर्ण सातत्याने हे आपण करत राहायचं. पुढच्या गोष्टी तर हे आपण आता डॉक्टरी ह्या तर सगळ्या करत राहणार आहे. पण आपण पण या सगळ्या गोष्टी योगा वगैरे हे सातत्याने केलं तर आपल्याला त्याचा पुढे खूप आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून त्या गोष्टी करून आणि ह्या सगळं रेग्युलर करणे, असं मला खूप हे झालं. आणि सगळं म्हणजे मला बोलायला येत नाही, पण खूप छान झालं तुमचं सेशन आणि मी खूप खूप करण्याचा आणि खूप माझ्यामध्ये खूप बदल झाला. खूप खूप बदल झाला काय बदल झाला? माझ्यामध्ये ना, म्हणजे अशी मनाला एक प्रकारची उभारी आल्यासारखं वाटतं. अरे नाही, आपण हे करू आणि आपण पूर्ण पूर्ण सुंदर आयुष्य जगू. आणि पुढच्या सगळ्या कल्पना मग मी हे करते की नाही, आपण आता हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी. पूर्वी माझं कसं होतं, अरे नाही आता बहुतेक हे माझ्याकडून काही होणार नाही, आता बहुतेक मी नाही आता हे करू शकत किंवा काही नाही करू शकत. नाही, आता म्हणते नाही, हे मी करणार, हे पुढे हे करणार, असं माझ्यात हे आलेली. आणि खूप प्रयत्नपूर्वक मी हे करणार आहे संधी येते. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे सांगावंसं वाटतं, तुम्हाला वाटतं ना तुम्हाला बोलता येत नाही, तुमच्या मनातून जे शब्द निघतात फार सुंदर आणि मनाला भावणारे आहे. तुम्हाला बोलतं खूप छान येतं, तुम्हाला खूप छान बोलता येतं. फक्त हो कुठे ना कुठे तुम्ही स्वतःची तुलना कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीशी करताय. हो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर मॅडम. हा, आता मी वंदना मॅडमला बघते, रेखा मॅडमला बघते, अरे या किती सुंदर बोलतात, आपल्याला का असं आपल्याला नाही बोलतात, बांधेसूदपणे असं एकदम असं छान बोलता येत नाही. मी खूप ठरवते, अरे आपण एखादा शब्द ऐकले, एखादं कुठे वर्णन ऐकून आलं की आपण हे सुंदर शब्दात सांगू वगैरे, पण नाही, माझं ते 2 शब्दात संपून जातं. तर तुम्हाला एक असं गोष्ट होतं सांगते माझं. मी. तुमची ही शेअरिंग, याचा मी सन्मान करते. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. आता तुम्हाला रेखा मॅडम आणि वंदना मॅडमचं काय दिसलं माहितीये तुम्हाला? तुम्हाला त्यांची स्ट्रेंथ दिसली. तर आपल्या सगळ्यांमध्ये काही मॅजिक पॉवर असतात. आणि कधी कधी काय असतं ना, की आपण सगळीकडचे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, कृतज्ञता खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण सगळ्या व्यक्तींच्या आतले हिरे वेचता वेचता आपण स्वतः एका हिऱ्याच्या खाणीवर बसलोय हे विसरून जातो. कॅन्सर मधून सर्व्हाइव्ह होऊन बाहेर येणं
आणि हो त्यानंतर इतक्या मजबूतपणे एक युद्ध लढण्यासारखं तुम्ही युद्ध लढलं आणि ते जिंकलंय. हो ही मॅडम. किती मोठी, म्हणजे ही 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 किती हा किती मोठा विजय आहे हे तुम्हाला कल्पना पण नाही. खूप मोठी तुम्ही मात केली आहे. हो हो मॅडम. यासाठी मनाचं सामर्थ्य लागतं. हो आणि कुठे तुम्ही छोट्या गोष्टीला पकडून ठेवलाय की मला बोलता येत नाही. म्हणजे मॅडम. तुम्ही स्वतःच्या आत काय आहे ते पाहिलंच नाही. हो मॅडम. खरंच तुमच्या आहे मॅडम. आतमध्ये लढण्याची इतकी, म्हणजे तुमच्या आतमध्ये लढवई आहे. हो आणि म्हणून तुम्ही या नर्वस सिस्टमच्या सेफ्टी, म्हणजे ही पण एक छोटंसं एक युद्धच असतं स्वतःच्या माइंड सोबत आपलं रोजचं. हे तुम्ही हो जिंकत गेलात कारण तुम्ही खूप मोठी लढाई ऑलरेडी जिंकलाय. हो म्हणून तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला उदाहरणही दिलं होतं, तुमच्या राज्याची तुम्ही राणी आहात. हो कारण तुम्ही एक ऑलरेडी युद्ध जिंकलेले आहात. हो है ना? तर स्वतःचे आज पाठ थोपटवा. आणि आम्ही सगळे आज तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार. कारण तुम्ही खूपच मोठी कामगिरी आहे ही. तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला माहितीये तुमच्या या शेअरिंगनी कितीतरी लोकांना आशा मिळते. हो मॅडम. की जर अनिता मॅडम इतकी मोठी इतकी मोठी लढाई जिंकू शकतात, तर आपल्या जीवनातले तर काहीच प्रॉब्लेम फारच छोटे आहे. हे आपण जरूर करू शकतो. थँक्यू तुमच्या शेअरिंग बद्दल. रेखा मॅडमचे खूप धन्यवाद. आणि त्यांनी असंच सगळं पूर्ण आयुष्य त्यांनी असंच खूप आनंदी आणि हसतमुख राहावं. हे पण खूप छान वाटलं. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये पहिलं त्यांचं बोललेलं आणि आजचा त्यांचा चेहरा खूप बदल दिसतो आणि असंच कायम त्यांचं राहावं यासाठी ईश्वरचरणी त्यांनी प्रार्थना ईश्वराला, म्हणजे असं, आणि सगळे सुखी राहो. अविनाश सरांचं खूप अगदी धन्यवाद. सगळ्यांमुळे खूप काही शिकायला मिळालं म्हणजे. बरोबर. तुम्ही समजा या जर्नीमध्ये 3 वर्ष फक्त राहिले ना, कारण हो की सध्या माझं म्हणजे एक तुम्हाला सगळ्यांना एक छान सांगते. 3 वर्षच राहिले तर, कारण ह्या जर्नीमध्ये हे सगळं काही करायला मला 10 ते 15 वर्ष लागले. 3 वर्षानंतर किंवा तुम्ही स्वतःला जेव्हा बघाल, तुमची या जगात पोझिशनच वेगळी राहील. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनातले मॅक्सिमम गोल जे तुम्हाला वाटलं 10-15 वर्ष लागतील इथपर्यंत पोहोचायला, ते तुम्ही 3 वर्षामध्ये आरामात अचीव्ह करू शकता. कारण सगळ्यात कठीण काम आहे माहितीये या जगामध्ये. काही स्किल शिकणं मोठी गोष्ट नाहीये, खूप सोपी गोष्ट आहे. कसं बोलायचं हे पण सोपं आहे. इथे कंट्रोल आणि याला सेफ ठेवणं हे सगळ्यात चॅलेंजिंग होतं. आणि त्याची तुम्ही जर सुरुवात केली आहे, आपण मग 3 वर्षांत आपण म्हणू, अरे बापरे! डॉक्टर रेखा मॅडम आम्ही त्यांना ओळखतो आणि त्या इतक्या काहीतरी मोठ्या शिखरावर राहतील सफलतेच्या. वंदना मॅडम, अच्छा त्यांनी हा बिझनेस सुरू केला. वाह! काय जबरदस्त, त्यांची एक सक्सेस स्टोरी आपण वाचू. अविनाश सरांचे आपण स्केलेबिलिटी बद्दल बोलू. आपण अनिता मॅडमच्या कौटुंबिक आणि पर्सनल हॅपीनेस बद्दल स्टोरी ऐकू. काय माहित आपण काय काय ऐकणार आहे. हो सगळं काही शक्य आहे. थँक्यू. आणि आपल्या ग्रुपमध्ये एक हिडन जेम आहे. की हिडन जेम जसं आकाशामध्ये काही तारे चमकतात आणि ते दिसत नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये ते हळूहळू फार बदल करत असतात. शांत राहतात, पण त्यांचे बदल सुरू असतात. अशी एक व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव आहे चंदाताई. चंदाताईंचा बरेचदा कॅमेरा बंद होता. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फार सुंदर बदल घडवून आणले. खूप सेशन्समध्ये लाईव्ह अटेंड नाही करू शकल्या त्या. पण जेव्हा जेव्हा होत्या, लक्ष देऊन ऐकलं आणि त्यांनी स्वतःला पाहिलं. सो चंदाताई, समजा शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा आणि जरूर शेअरिंगला या. मी बाहेर आहे त्यामुळे मी कॅमेरा नाही ऑन करू शकत. बरं. पण मी माझ्या लाईफ मध्ये खूप खूप शांत झाले. जे 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 माझ्यासाठी नुकसानीचं होतं तो स्वभाव माझा चेंज झाला आणि मी माझ्या लाईफ मध्ये खूप शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मी स्वतःला बनवलं तसं आता या 21 दिवसामध्ये. तर पुढच्या प्रवासामध्ये जेव्हाही तुम्ही पार्टिसिपेट कराल, आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की एकदा तुम्ही कॅमेरा ऑन कराल आणि तुमचं जसं निखळ बोलणं आहे आणि तुमचं निखळ व्यक्त करण्याची जी तुमची स्ट्रेंथ आहे, ती आमच्या पण मनाला भाव तर ह्याची मी जरूर वाट बघीन. तर पुढची जी बॅच राहील आपली 21 दिवसांची, तेव्हा चंदाताई संध्याकाळी राहील ती बॅच. तेव्हा कदाचित ओके तुमचं ओके, अटेंड करणं सोपं राहील. अगदी अगदी, हो हा, हो, तर चालेल तेव्हा चालेल, मला तुमचं पार्टिसिपेशन अपेक्षित आहे. है ना? नक्कीच नक्कीच. येस. आय एम व्हेरी सॉरी फॉर वन थिंग. मी ना वेळ थोडा एक्सटेंड केलेला आहे. मला ना तुम्हाला ऍक्च्युली एक गोष्ट म्हणजे जी अपूर्ण राहिली ती पूर्ण करायची होती. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता. पण समजा होत असेल तर माझी इच्छा आहे की तुम्ही या 2 प्रश्नांची उत्तरं लिहावे.
आणि हे 2 प्रश्न जे आहे ते आत्ताच तुमच्या स्क्रीनवर येत आहेत. दिसतायत का तुम्हाला? स्टेप 6 इनर पीस अँड स्पिरिच्युअल अलाइनमेंट दिसतंय का? तर बस याचा आपल्याला आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतोय मी समजतेय. पण आपण समजा या प्रश्नांची उत्तरं लिहिली ना, तर याची क्लॅरिटी आजच येईल. कारण जेव्हा तुम्ही आता पुढच्या 21 दिवसाच्या बॅचमध्ये याल, तुमचा डे 1 राहील, तेव्हा हे ओपन नाही होणार. है ना? तर फक्त हे बघा, की तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवणाऱ्या कोणत्या सवयी किंवा साधना आहेत. बघा, प्रत्येकाच्या सवयी आणि प्रत्येकाला अलाइन होणाऱ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. कुणाला अगदी सकाळी उठल्यावर व्यायाम करायला छान वाटतं, तर कुणाला वाटतं की नाही मी दुपारी करणार. प्रत्येक व्यक्तीचं दैनंदिन आणि प्रत्येक व्यक्तीचं प्रेफरन्स वेगळं असतं. तर तुमच्या अंतर्गत प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या अंतर्गत प्रगतीची कशी काळजी घ्याल? ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. जर तुम्हाला वाटतं आता वेळ कमी पडतोय, तुम्ही दिवसभरात पण लिहू शकता. पण हे प्रश्न आपल्या डायरीमध्ये नोंद करून घ्या बस. तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवणाऱ्या कोणत्या सवयी आणि साधना आहेत? मी पाठवणार मॅडम. हो ना, मी पाठवीन तसं काही प्रॉब्लेम हां, नाही. मला आता तुम्ही शांतपणे अगदी शांतपणे लिहा आणि मला तुमच्या लिहायला अंतर जरा त्रास होतो. हां, हो, हो, अगदी. हां. आपल्याला त्रास होतो ना, खूप लिखाणकाम करा अनिता मॅडम. आपण जेव्हा लिखाणकाम करतो ना, आपल्या ब्रेनमध्ये अजून बदल होतात. हो, हो. हां, चालेल. जेव्हाही हां, वेळ मिळेल जरूर करा. तुम्ही तुमच्या हो, हो, अंतर्गत हो. प्रगतीची कशी काळजी घ्याल? कारण ही हो, हो. अंतर्गत प्रगती जी आहे ना, हेच तुमच्या जीवनाला समृद्ध बनवणार आहे. चालेल, चालेल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलंच आहे मला वाटतं आपण जेव्हा मेडिटेशन केलं. या भविष्याच्या दिशेने आज तुम्ही कोणता एक संकल्प कराल. हा तोच संकल्प आहे जेव्हा तुम्ही ध्यानात होत्या, तेव्हा तुम्हाला कुणीतरी ते कानात सांगितलं होतं. तर हा कुणीतरी म्हणजे कोणीच नाहीये, तुमच्या आतमधल्या परमात्म्याचा अंश आहे. जर त्याने तुम्हाला कुठला संकल्प करायचा हे सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही लिहिलं असेल, तर हा प्रश्न तुमच्यासाठी व्हॅलिड नाही. जर लिहिलं नसेल, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. या भविष्याच्या दिशेने तुम्ही आज कोणता संकल्प कराल? तर या 3 प्रश्नाची उत्तरं आपल्याला फक्त लिहायची आहे. तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवणाऱ्या कोणत्या सवयी आणि साधना आहेत? तुम्ही तुमच्या अंतर्गत प्रगतीची कशी काळजी घ्याल? आणि या भविष्याच्या दिशेने तुमचा कोणता एक संकल्प आहे? या प्रश्नाची उत्तरं म्हणजे आपल्या भविष्याला जपून ठेवणे. कारण जे पण महत्वाचं असतं, ते समजा तुमचे महत्वाचे दागिने आहेत. तुम्ही कुठेही ठेवणार नाही, त्याला व्यवस्थित जपून कुठेतरी ठेवणार. तुमची जर काही महत्वाची एखादी वस्तू असेल, डॉक्युमेंट्स असेल, त्यालाही तुम्ही फायलिंग करून व्यवस्थित ठेवता. तर आता या 21 दिवसात तुम्ही जे तुमचं वर्षन ओळखलेलं आहे, ह्याची पण ही अंतर्गत प्रगती आहे, याची काळजी घ्यावी लागेल. याला आपण कसं मग काळजी घ्याल? तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळे-वेगळे अडथळे येतात. त्या अडथळ्यांवर मात करणे म्हणजेच त्याची काळजी घेणे. पण त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपल्याला रोज लढाई करायची गरज नाही, युद्ध करायची गरज नाही. आपल्याला बस कालचा फॉर्म्युला आहे PIC, तो फॉलो करायचा आहे. आपोआपच समोरचं तुमचं रस्ता क्लिअर होत राहील. शांत आणि स्थिर ठेवणाऱ्या कोणत्या सवयी किंवा साधना आहे? बरेचदा आपल्याला असं वाटतं, की बाजूबाजूचे लोक मला खूप राग देतात. म्हणजे ते तसे वागतात म्हणून मला असं वाटतं. पण ते तसे वागतात आहे, त्यांच्या मागे त्यांचा भूतकाळ आपल्याला माहित नाही. त्यांच्या आत्म्याचा प्रवास आपल्याला माहित नाही. पण जर आपण या प्रवासात आलेलो आहे, तर शांत आणि स्थिर ठेवणे स्वतःला हे स्वतःचं आणि आपलं काम आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्या सवयीची गरज आहे ते लिहा. आणि आज कुठली कमिटमेंट आहे जी तुम्ही ठेवाल, स्वतःसोबत कराल, ज्याने तुम्ही भविष्याकडे वाटचाल कराल. ठीक आहे? तर हे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. आणि या प्रश्नांवर मी तुम्हाला हे प्रश्न कदाचित मी डॉक्युमेंट शेअर केलेलंच आहे ग्रुपमध्ये याचं. तर त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही परत जाऊन या प्रश्नांवर उत्तर लिहू शकता. तुमची इच्छा आहे इथे लिहिणं, तर मी अजून 10 मिनिटं कॉल ऑन करू शकते. पण तुम्हाला जर घाई असेल, तर तुम्ही नंतर लिहू शकता. काय प्रेफर कराल तुम्ही सांगा?
मॅडम नंतर लिहिते. नंतर लिहाल, ठीक आहे, चालेल. आय कॅन अंडरस्टँड. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हा शब्द फार छोटा आहे, पण थँक्यू चंदाताई, थँक्यू अलका मॅडम, तुम्ही इतक्या क्युरिओसिटीने इकडे आल्या. थँक्यू अविनाश सर. तुमचं इकडचं रोजचं जे प्रेझेन्स आहे ते सगळ्या एनर्जीला बॅलन्स करण्यासाठी फार महत्वपूर्ण होतं. रेखा मॅडम, तुमचं करेज आणि तुमचं कम्पॅशनेट बिहेवियर इज ट्रूली अप्रिशिएबल. तुमची जर्नी तर जस्ट सुरू झाली आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत तुम्हाला शिखराच्या टोकावर पाहताना. वंदना मॅडम, तुम्ही जसं काही खरंच पुनर्जन्म झालाय तुमचा असं मला जाणवतं. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचं सांगता आणि आता तुमची जे सुरू आहे, तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की मी अजून हे करायला पाहिजे, तुम्ही एक्सपांड होताय. आणि म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही पुनर्जन्म स्वतःच्या आत काय असतो हे दाखवून दिलेलं आहे. सो अनिता मॅडम, तुमचं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण तुमच्या आतमधलं जे धैर्य आहे, तुमच्या आतमध्ये जी लढण्याची शक्ती आहे, ती तर अशी आहे जसं काही फार काही आहे आणि तुम्हाला माहिती नाही. तर मला अशी इच्छा आहे की तुम्ही ते बघावं स्वतःचंही कौतुक करावं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं तर तुम्ही कौतुक नेहमीच करता. सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्या सगळ्यांच्या असण्याने हा प्रवास सुंदर झाला. 2 लोक आहेत, एक कल्पना मॅडम ज्या रेकॉर्डिंग पाहतात. कल्पना मॅडमचं पण प्रत्येक वेळेस रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर मला प्रश्न विचारतात, आता हे काय करू, तसं काय करू. आणि चैताली एक ट्रेडर आहे आणि आज आपल्या फॅमिली सोबत कुठे बाहेर वेकेशनला आहे, पण त्यांचं सुद्धा प्रेझेन्स जरी लाईव्ह कॉलमध्ये आहे, ते रेकॉर्डिंग पाहतात आणि त्यांची शेअरिंग्स करतात. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या जीवनाचा हेतू जगण्यासाठी मला खूप मदत केली, त्याबद्दल धन्यवाद. भेटूया, आपला प्रवास संपलेला नाहीये. 1 आठवड्यानंतर आपण 21 दिवसाची जर्नी परत सुरू करणार आहे. तुमच्यासाठी ती ऍडव्हान्स जर्नी राहील आणि बाकी लोकांसाठी तुमच्यासारखाच भूतकाळातली जर्नी राहील. तर सगळ्यांनी एकमेकांसोबत चालायचं आहे आणि एकमेकांना मदत करायचं आहे एलिव्हेट होण्यासाठी, आणि हाच आपला पर्पज आहे. थँक्यू. भेटूया परत. धन्यवाद धन्यवाद. मॅम. खूप खूप थँक्यू सो धन्यवाद. मच खूप सगळ्यांना. खूप धन्यवाद. येस. हा.